धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. राजकीय सुडापोटी त्याच्यावर आरोप सुरू आहेत. त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जाते. मात्र भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणात महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना थेट क्लीन चिटच देऊन टाकली. यानंतर राजकीय नेत्यांनी सुद्धा महाराजांनी एका आरोपीची पाठराखण करू नये असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तर दुसरीकडे त्यांच्या या पाठिंब्यानंतर देशमुख कुटुंबाने सुद्धा काल भगवानगडावर नामदेव शास्त्रींची भेट घेतली. पण धनंजय मुंडेंना दिलेल्या या पाठिंब्यामुळे नामदेव शास्त्री वादात सापडले. त्यामुळे चर्चेत आलेले हे महंत नामदेव शास्त्री नेमके कोण आहेत हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. नगर आणि बीड या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील पाटोदा तालुक्यातील डोंगरावर संत भगवान बाबा यांनी भगवानगडाची निर्मिती केली. भगवानगड मराठवाड्यातील अनेक जाती धर्मांचं श्रद्धास्थान आहे. यातही वंजारी समाज या भगवानगडाला दैवत मानतो. भगवान बाबा यांच्या पश्चात भीमसिंह महाराज गडाच्या गादीवर बसले. याच भीमसिंह महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून 2003 मध्ये नामदेव महाराज शास्त्री यांची नियुक्ती झाली. भगवान बाबा वंजारी समाजातून येत होते. त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह महाराज हे राजपूत समाजाचे होते, तर शास्त्री हे वंजारी समाजातून येतात. नामदेव सानप असं त्यांचं नाव आहे. त्यांना वारकरी संप्रदायाचा लळा होता. त्यामुळे त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत झालं. त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या न्यायशास्त्राचं शिक्षण श्री गुरु श्री 1008 स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज द्वादश दर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदिवली इथं गुरुकुल पद्धतीने घेतलं. जवळपास 9 वर्ष शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली. तसंच पुणे विद्यापीठातून MA मराठी पूर्ण केलं. यासोबतच वारकरी संतांची कूटरचना या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून PhD संपादन केली. नामदेव शास्त्री यांची 2003 मध्ये जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा भीमसिंह महाराज यांचा विरोध होता असं म्हटलं जातं. पण गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः नामदेव शास्त्री यांनी याची कबुली दिली होती. नामदेव शास्त्री यांची बीड जिल्ह्यापुरतीच ओळख होती. पण 2016 मध्ये पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झाली. गडाला राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना गडावर दसरा मेळावा घ्यायला परवानगी नाकारली. यानंतर या दोघांमध्ये जोरदार वाद सुद्धा झाला. पंकजा मुंडे अहंकारी झाल्यात. त्यांना गड ताब्यात घ्यायचाय असं म्हणत नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला होता. यानंतर पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मेळावा घेतला. पण आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने नामदेव शास्त्री हे चर्चेत आलेत. शास्त्री यांचे परदेशी दौऱ्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. तसंच त्यांचे महागडे कपडे, गॉगल आणि बूट घेतल्याचे सुद्धा दावे होत आहेत. यासोबतच त्यांना महागड्या गाड्यांचा शॉक असल्याचं सुद्धा बोललं जाते. त्यांचा हा सगळा खर्च कोण करतय असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ लागलाय. थोडक्यात धनंजय मुंडे यांची बाजू घेऊन आणि त्यांची पाठीशी उभं राहून स्वतःहूनच वाद ओढावून घेतलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सध्या आपण इथेच थांबतोय. पण नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.